नमस्कार. बौद्ध भारतमध्ये आपले स्वागत आहे. बौद्धगया येथील महाबोधी महाविहार यांचे नियंत्रण बौद्धच्या ताब्यात द्यावे यासाठी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे. तर आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षा आजनीकरताई आहेत. तर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर काय मागण्यात आपण बघतोय पूर्ण भारतभर आज 12 मार्च रोजी महाबोधी बुद्धविहार जे बुद्धगयाचे विहार आहेत तिथल्या बुद्धविहारासाठी महामोर्चे सुरू आहेत आणि आंदोलनं सुरू आहेत. त्यामागचं खरं कारण असं आहे की 1949ला जो कायदा लिहिलेला होता की जिथे बुद्ध मूर्त्या आहेत तिथलं रक्षण फक्त बुद्ध लोकांनी केलं पाहिजे किंवा भंतेजींनी केलं पाहिजे. जसं आपण म्हणतो ना की मस्जिदमध्ये पूजा करणारे मस्जिदवाले असतात, त्यानंतर हिंदूमधल्या ज्या पूजा अर्चा आहेत त्या ब्राह्मण लोक करतात, तसंच चर्चमधल्या सुद्धा पूजा जी करतात ते त्यांचे चर्चवाले करतात. मग बुद्धविहारामधल्या ज्या पूजा आहेत त्या पूजावर अधिकार बौद्धांचा असला पाहिजे. ही सत्य असतानासुद्धा आत्तापर्यंत तो कायदा रद्द केलेला नाही आहे आणि त्याचबरोबर ब्राह्मण लोकांनी तिथे थडामारून बसलेले आहेत त्यांना तिथून बाहेर केलं पाहिजे आणि बौद्धांच्या ताब्यात बौद्ध विहार गेले पाहिजेत. यासाठी आज वंचित बहुजन आघाडी सर्व देशव्यापी सगळीकडे मोर्चे काढलेले आहेत आणि आम्ही सुद्धा लातूरमधून काढलेला आहे. तर काही मागण्या जर मान्य नाही केल्या तरी पुढं काय नियोजन असणार आहे? याच्यानंतर जर मागण्या मान्य नाही झाल्या तर लोक घराघरातून बाहेर निघून नक्कीच जिल्हाधिकाऱ्यावर तर आपण जाऊन आंदोलन करणारच आहोत, पण देशव्यापी अजून मोठ्यात मोठं आंदोलन होण्याची शक्यता आहे. ओके, धन्यवाद. हे विहार बौद्धच्या ताब्यात घ्यावे यासाठी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा यांच्यातर्फे आंदोलन चालू आहे. तर आपण जिल्हाध्यक्ष म्हणून काय मागण्या आहेत आपल्या? आमच्या प्रामुख्यानं मागण्या अशा आहेत, प्रत्येकाला प्रत्येकाच्या आपल्या संविधानानं जो अधिकार दिलेला आहे धर्म जोपासण्याचा, धर्माचा प्रचार करण्याचा, त्याच्यामध्ये या जे भाजपचे जे सरकार आहे त्यांनी याच्यामध्ये लुडबुड करू नये आणि कुणालाही हाताशी धरून त्यांचे अधिकार शिरकावून घेऊ नये. मी आताच बघितलं की अमित शहाने परत एक घोषणा केलेली आहे की सीतामाईचं पण मंदिर बनवलं जाईल. पण अशा वेळी जेव्हा आपण ही RSSची संस्कृती लागू करत आहात देशामध्ये की आपल्याला याचा अधिकार नाही आहे की आपण एखाद्या धर्माचा किंवा त्या धर्मापासून आपण लोकांना वंचित ठेवावं, जिथं जी हे 1949चा जो कायदा आहे तो कायदा आम्ही रद्द करण्याची मागणी करत आहोत आणि त्याचे हक्क ज्याचे अबाधित ठेवावे अशी वंचित बहुजन आघाडी ही रास्त मागणी करत आहे. मागण्या जर मान्य नाही झाल्या तर हे आंदोलन पूर्ण भव्य स्वरूपामध्ये होईल की जी फक्त छोट्याशा स्वरूपाने चालू झालेलं आहे. पूर्ण देशभरात याचा उद्रेक होईल. याची या भाजपच्या केंद्रीय सरकारने पण याची नोंद घ्यावी.